जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणुकीच्या तयारीची उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक घेण्यात आली। महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे। कर्नाटकातील भाजपा सरकार 40% कमिशनवाले होते, महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे। भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत। महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे। महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे। महायुती सरकार गुजरात गार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील 2 वर्षांपासून सुरू आहे। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले। उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदुरबारमध्ये पार पडली। या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री आमदार केस पाडवी, खासदार गोवाल पाडवी, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, आमदार शिरीष नाईक, आमदार शिरीष मधुकर चौधरी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नाना पटोले म्हणाले की बदलापूरमध्ये 3 वर्षांच्या 2 मुलींवर एका नराधमाने अत्याचार केल्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे। सरकार कारवाई करत नसल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले, पण महायुती सरकारला यात राजकारण दिसत आहे। ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपाशी संबंधित आहे। त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न झाला। शाळेने सीसीटीव्ही फुटेज गायब केले। 12 तारखेला ही घटना घडली आणि 15 तारखेला मुख्यमंत्री बदलापुरात होते, त्यांनी त्या घटनेकडे लक्ष दिले नाही। पीडित मुलीच्या गर्भवती आईला 12 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले। सामाजिक संस्थांच्या आणि नागरिकांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करावा लागला। बदलापूर, अकोला, लातूर, नागपूरमध्येही असेच प्रकार घडले, त्यामुळे संतप्त महिलांनी 1500 रुपये नको, मुलींना संरक्षण द्या, अशी मागणी केली। यात राजकारण कसे दिसते, असा सवाल पटोले यांनी केला। बदलापूरच्या वरिष्ठ PI महिला असतानाही त्यांनी पीडित मुलीच्या आईला 12 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले। त्यांच्यावर सरकारचा दबाव होता हे स्पष्ट आहे। सरकार आपले पाप लवण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या IPS अधिकाऱ्याची SIT नेमली त्यांची कामगिरी संशयास्पद आहे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे तर भाजपाचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे या दोघांना बदलावे अशी आमची मागणी आहे, असे पटोले म्हणाले। केंद्रीय बोर्ड किंवा UPSCच्या परीक्षा असताना राज्य आयोग परीक्षा ठेवत नाही, पण यावेळी त्या एकत्र ठेवल्या असल्याने MPSCच्या परीक्षांची तारीख बदलावी, तसेच कृषी संवर्गाच्या 258 जागांचे सर्टिफिकेट काढावे। यासाठी पुण्यात विद्यार्थी 2 दिवसांपासून आंदोलन करत आहेत, पण MPSC विद्यार्थ्यांचे ऐकत नाही। आयोगातील अधिकारी मग्रूर आहेत। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी ते खेळत आहेत। ग्रामीण भागातील लाखो गरीब विद्यार्थी अधिकारी होऊ पाहत आहेत, पण त्यांच्या स्वप्नावर MPSC पाणी फेकत आहे। मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याची विनंती केली, असे नाना पटोले म्हणाले। आढावा बैठकीत बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की महायुती सरकारचा पायाच भ्रष्ट आहे। 50 खोके एकदम ओके, हे आजही लोक विसरले नाहीत। मंत्रालय हे आता टक्केवारीचे केंद्र झाले आहे। फक्त पैसे कमावण्याचे काम सुरू आहे। अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। 4 महिने पगार होत नाहीत आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर सरकार 400 कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे। भ्रष्ट महायुती सरकारपासून महाराष्ट्र वाचवायचा आहे, हे लक्षात ठेवून विधानसभेला काम करावं, महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन थोरात यांनी केले। प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यावेळी म्हणाले की खानदेशच्या जनतेने काँग्रेस पक्षाला नेहमीच साथ दिली आहे। खानदेशच्या रक्तातच काँग्रेस आहे। इंदिरा गांधी, सोनिया गांधी नंदुरबारमधूनच प्रचाराचा नारळ फोडत प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत। लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेसाठी काम करू व सरकार स्थापनेसाठी खानदेशातून मोठी ताकद देऊ, असे कुणाल पाटील म्हणाले।
माजी मंत्री आमदार केस पाडवी म्हणाले की लोकशाही व राज्यघटना जिवंत ठेवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. आता महाराष्ट्रात सरकार आले की दिल्लीतील सरकारही पडेल. 2018 पासून केंद्रातील अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या थेट भरतीतून केल्या जात होत्या व त्यामध्ये RSS व भाजपाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात होती. काँग्रेस इंडिया आघाडीने त्याला विरोध करताच NDA सरकारला यावेळी माघार घ्यावी लागली व ही प्रक्रिया रद्द करावी लागली. खानदेशातून विधानसभेला काँग्रेस मवियाच्या जास्तीत जास्त जागा जिंकून देऊ असा विश्वास पाडवी यांनी व्यक्त केला. खासदार शोभा बच्छाव, खासदार गोवाल पाडवी, आमदार शिरीष मधुकर चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांना आभार प्रदर्शन केले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. जे 10 वर्षात अत्याचार झालाय आपल्या देशावर, त्या अत्याचाराचा बदला घेत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. या 2-3 महिन्यामध्ये कदाचित केंद्राचं सरकार सुद्धा बदलेल. पण महाराष्ट्रात माझा सगळ्या बंधूंना विनंती आहे, आपण जेवढ्या काळावर होतो तेवढीच आपल्याला मेहनत करावी लागते. महाराष्ट्रात सरकार आणावं लागेल. महाराष्ट्राचं सरकार आलं की दिल्लीचं सरकार पडलं म्हणून समजा. महाविकास आघाडी आली पाहिजे. याच्यात महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांसारखा एक ज्येष्ठ नेता आपल्या सगळ्यांना एकत्र, उद्धव साहेब आपल्याला सगळ्यात, आपण सगळे एकत्र. मला असं कधी वाटलं नव्हतं की उद्धव साहेब एवढे या पद्धतीने आपल्याबरोबर राहतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे, जनतेच्या मनात आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथील सर्वच्या सर्व जागा मी पक्षश्रेष्ठींना विनंती करेन की आपण काँग्रेस पक्षाला मागून घ्या. महाराष्ट्रातील इतर ज्या जागा असतील त्या महाविकास आघाडीला द्या. परंतु या सर्व जागा या अतिशय मताधिक्याने निवडून आल्याशिवाय होणार नाही. पण ते त्याच्यामुळे झालं, त्यांचं गुडविल होतं, त्याच्यामुळे ते शक्य झालं की त्यांनी इतकं वर्ष मेहनत घेतली, लोकांचे जुळले, लोकांची कामे करत राहिले. ते निश्चितपणे मला फायदेशीर झालं. राहुलजी आले होते भारत जोडो न्याय यात्रा इथे घेऊन आणि ते यात्रामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला. मी होतो तिथे, पण मी तेव्हा काय चर्चा नव्हती की मी उमेदवारी करणार आहे, काय करणार, असं काही चर्चा नव्हती. त्यावेळेस सर्वांनी पुढे केलं की नाही चला आपण तरी प्रोग्राम पहिले करू, इथे उमेदवार ठरवायचा विषय नसतो, राहुलजींना साथ देऊ. राहुलजींची मोठी यात्रा आहे, देशभरात यात्रा निघते आहे आणि नंदुरबारमध्ये आली, त्याच्यानंतर धुळ्याला गेली, पण नंदुरबारमध्ये जेव्हा आली ती यात्रा आपण एवढं उत्साहाने साजरी केलं. ते ही निवडणूक सोपी नव्हती, कठीण होती, पण महाराष्ट्राने दाखवून दिला की आपण काहीतरी घडू शकतो. आणि आता मी सांगतो की मी खूप लहान आहे, मी फक्त वकिली करत होतो, त्याचा अनुभव आहे, समाजकारणाचा अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव खूप कमी आहे. हे सगळे नेते आहे यांना जास्त अनुभव आहे की लोकांमध्ये उत्साह आहे आणि हे जे वातावरण आहे ते तयार झालंय महाराष्ट्रात. ते वातावरण मी आपल्या सर्वांना विनंती करणार की टिकून ठेवा. तुम्हीच कार्यकर्ते, तुम्हीच घडू शकता. खरं तुमच्या हातात ताकद आहे आणि महाराष्ट्रात सरकार यायला पाहिजे. कोण मुख्यमंत्री हे ते विचार करायची गरज नाही, कोण तुमचा आमदार ते पण विचार करायची गरज नाही. फक्त सत्ता कशी यायला पाहिजे, महाविकास आघाडीची सत्ता कशी यायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण विचार करावा. बदलापूरची जी घटना घडली ते तिथून काही शिकायला भेटलं नाही. अकोलामध्ये घटना घडली, पुणेमध्ये पण घटना घडते आहे, कोलकातामध्ये झालं ते वेगळं विषय. असे अनेक विषय आज घडत आहे आणि राज्याचे गृहमंत्री त्याच्यावर काही बोलत नाही. ते सर उलटा आरोप करतात, राजकारण करतायत, त्यांना गंभीरता समजत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, SC ST OBC सर्वांचे प्रश्न आहे. फक्त आरक्षणाचा प्रश्न नसतो SC ST OBCचा. 10-15 वर्षापूर्वी जे वातावरण होतं ते पुन्हा वातावरण नंदुरबार शहरामध्ये यावेळी बघायला मिळालं. या जिल्ह्याचा खरा जो मूळ प्रश्न आहे तो पाण्याचे काम गोवालदारांनी आणि आदिवासीच्या प्रश्नाला हात घालण्याचा. आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये आलं, म्हटलं भाऊ
अहो बाप से बेटा सवाई हे हो गया त्यामुळे तुमच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तुम्ही पुढचे काही महिने इतक्या जातीने प्रचार करा. एक गोष्ट फक्त लक्षामध्ये ठेवा, अजूनही लोकसभेचा प्रचार संपलेला नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये जोपर्यंत विधानसभेची निवडणूक संपत नाही तोपर्यंत तुमचा लोकसभेचा प्रचार संपला नाही असं मनामध्ये सुरू करा. आमच्या नगरीची आजपासून जाणार लागा. हा जो आमचा खानदेश आहे, हा खानदेशच्या डीएनए मध्येच काँग्रेस आहे. आमच्या रक्तामध्ये काँग्रेसचा खेळ आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा इंदिराजी त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करायच्या, सोनिया गांधींनी प्रचाराला सुरुवात केली, तेव्हा नंदुरबार आणि खानदेश निवडायचं कारणच ते असायचं. कारण की त्यांना माहिती होतं की या माणसाच्या मनामध्ये काँग्रेस पक्ष घुसलेला आहे. आणि त्यामुळे इथे जागावाल्यांनी सांगितलं किंवा आमच्या नंदुरबारच्या मंडळींनी सांगितलं की आपल्या सर्वच्या सर्व जागा तुम्ही आम्हाला लढायला द्या. ते काही फार वावगं नाहीये, ते फार चुकीचं नाहीये. परंतु आम्हाला माहिती आहे की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून सक्षमपणे एकत्रपणे लढायचं आहे. आणि जशी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेमध्ये आपली सर्वांची ताकद दाखवली, तशीच ताकद आम्हाला फक्त एकच बघायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 20-25 तारखेच्या दरम्यान जो शपथविधी होणार आहे त्या शपथविधीमध्ये शक्य झालं तर काँग्रेसचा झाला पाहिजे, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री 100% झाला पाहिजे. अशा प्रकारचं चित्र आम्हाला देखील बघायचं आहे. नाना भाऊंना आणि बाळासाहेब थोरात करतो. आम्ही ग्वाही देतो की आपण ज्या जागा बदल्यात आम्ही निश्चितपणे यशस्वी करून दाखवू. आमचे सगळे मतभेदता विसरून आम्ही काँग्रेस पक्षाच्या उन्नतीसाठी काम करू ही ग्वाही आम्ही आपल्याला देतो. हे खरं आहे की गेल्या 20 वर्षापासून जळगावच्या 20-25 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस असूनही नसल्यासारखी झाली होती. पण आज ती परिस्थिती बदलली आहे. लोकसभेच्या निकालावरती आपण जाऊ नये अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. कारण जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये काँग्रेस अजूनही जिवंत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही टिकून आहेत आणि निश्चित काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. आणि मला खात्री आहे की जो विश्वास आपण जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर दाखवाल तो सार्थपणे करून दाखवतील अशा प्रकारचं काम आमच्याकडून निश्चित होईल. आणि त्यासाठी मी आपल्याला आग्रहपूर्वक विनंती करेन की जळगावच्या सर्व जागा आपण मागायचा प्रयत्न या आपल्या समितीमध्ये करावा. ज्यावेळी जळगाव जिल्ह्यात देखील निश्चित न्याय मिळेल. जळगावची परिस्थिती साहेब खूप बदललेली आहे. आपल्याला दिसताना असं दिसतं की इथे काहीच नाही. म्हणजे मला आठवतं की अशोकरावजी चव्हाण अध्यक्ष असतात म्हणजे जळगाव जिल्हा झिरो का म्हटलं झिरो यासाठी झाला की आपण त्याला सोडून दिलं. जळगाव जिल्ह्याचा हात नेत्यांनी सोडला म्हणून जळगाव जिल्हा झिरो झाला असं वाटतंय. पण जळगाव जिल्ह्याचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतोय आणि निश्चयी काँग्रेस जिंकून आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून होतील. ही नंतर आपण इथेच पुन्हा एक जिल्हा, पहिला जिल्हा येईल तो जळगाव जिल्हा, नंतर दुसरा धुळे जिल्हा येईल, शेवटी नंदुरबार आहेच आहे. मला लक्षात आलं की नाही मला माहित नाही, परंतु ज्या पद्धतीनं खूप सुंदर सभा राहुलजींची तुम्ही न्याययात्रा केली, त्यानंतर प्रियांकाजी येणं इथं तसं होतं. पण सगळ्यांच्या आग्रहानं प्रियांकाजी आल्या नंदुरबारला आणि त्या कुटुंबाचं नंदुरबार हा परिसर आवडता आहे. तुम्हाला हे सांगतो, त्यांच्या मला अंतकरणात काय नंदुरबार आहे, नंदुरबारकरांच्या अंतकरणात. शेवटी पण संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा ऐतिहासिक आहे, जो इतिहास लिहिला जाईल ना. आणि 10 वर्षाचा इतिहास हा जो भारतीय जनता पक्षाचा लिहिला जाईल आणि त्यांच्या या ज्या 10 वर्षाच्या काळात जे कारनामे त्यांनी केले, काय कारनामे, ज्या पद्धतीने दहशत निर्माण केली, साहित्य संस्था संपवल्या, हे ज्यावेळेस लिहिलं जाईल त्यावेळेस असं लिहिलं जाईल की हा क्षण 24 सालची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरली आणि त्यामुळं देशामध्ये संविधान वाचलं, लोकशाही वाचली, हे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाणार. राज्यामध्ये जे सरकार आहे त्याची अवस्था वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ते सरकारच बेकायदेशीर, ते राज्यघटनेला मान्य नसलेलं अशा प्रकारचं संविधानाच्या पलीकडचं सरकार आहे. जे जे निर्णय घेतले होते पक्षांतर बंदीचे ते धुळीला मिळालेले, त्यांनी पैशाचा वापर त्यामध्ये प्रचंड झालेला आहे. खोके सरकार म्हटलं जातं, 50 खोके हे तुमच्यापर्यंत पोहोचलेले. नंतर सुद्धा आपण पाहिलं की भोपाळला पंतप्रधान आरोप करतात की हजारो कोटीचा घोटाळा करणारे
4 दिवसाने हजारो कोटीचा घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला ते त्यांच्यात जाऊन बसले, मंत्रिपद घेतले, तिजोरीची चावी त्यांच्या हातात होती. म्हणजे असं का आतापर्यंत एवढे आणखी काय बाबा तू आणखी घे, आम्हाला दे, तू घे, ही परिस्थिती. ज्यावेळेस हे गठनच असं आहे, मूलभूत पायाच असा यांचा आहे, त्यावेळेस त्यांचं वागणं कसं असणार आहे. आज खरं सांगतो तुम्हाला, मंत्रालय हे टक्केवारीचं केंद्र बनलेलं आहे, पैसा उभा करण्याचं काम चाललेलं आहे, जमिनी विकण्याचा धंदा चाललेला आहे, धनदांडक्याच्या घशात जमिनी घातल्या जात आहेत, पैसा उभा करायचा, निवडणुकीला वापरायचा, एवढाच उद्देश आहे त्यांचा. पैशातून सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा, हे त्यांचा जो आहे चक्र, ते तोडण्याची गरज आहे. यावेळेस तुम्हाला सांगतो, किती पैशात काही असला तरी जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी उभी राहते, हे दाखवून देण्याकरता महाविकास आघाडीच्या पाठीशी तुम्हाला काय ते शांतता सुव्यवस्थित काय बोजवारा उडवला. एक आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि गोळीबार करतो, हा संतेचा माज आहे. तुम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांचे धनदांडगीचे पोरं त्यांच्याबरोबर असलं, लोकांवर नागरिकांवर गाड्या घालतात, वाचवायला हे जातात. जे घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, अरे चिमुरड्यांवर अत्याचारापर्यंत जाऊन पोहोचते. तुमचा काहीही तुम्हाला त्याच्यामध्ये सोयीसुतकतेचं नाहीये. तुम्ही आम्हाला म्हणता राजकारण करताय, हे राजकारण करता, काय राजकारण करतो आम्ही. त्या दिवशी हजारो लोक जर रेल्वे स्टेशनवर आले, लाखो लोक रेल्वे स्टेशन बसले, ते काय राजकारण करण्याकरता बसले होते का. बालिका वाचवा असा कार्यक्रम म्हणण्याचं पाळी आहे. तुम्ही काही योजना आणल्या, योजना सत्य करता आणल्या, बहिणा लाडकी नाही, यांना सत्ता लाडकी आहे, त्याच्याकरता कार्यक्रम चाललाय. आता बालिका बचाव म्हणण्यापर्यंत वाचवा त्यांना म्हणण्याची पाळी तुमच्याकडे, त्याच्याकडे लक्ष तुमचं नाही, ही अवस्था त्यामध्ये दिसते आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कठीण करून टाकली. संजय निराधारचे अजून रक्कम गेली नाही, श्रावणबाळची रक्कम जात नाहीये, कोणत्या अनुदान जात नाही, ही अवस्था आहे राज्याची. पगार नाही 4-4 महिने. आणि त्यामुळं ज्या फसवणुकीचा कार्यक्रम चाललेला आहे, त्या फसवणुकीला आम्ही फसणार नाही हे दाखवण्याची वेळ सुद्धा या निमित्तानं विधानसभेच्या निमित्त आहे. निवडणुका कशा पुढे नेता येतील. 2 राज्यात निवडणुका जाहीर झाल्यास काहीच अडचण नव्हती काय त्यांना, परंतु निवडणुका कशा पुढे नेता येतील आणि सरकारी पैशांनी मोठे मिळावे. त्या अंगणवाडीच्या भगिनी आमच्या, त्या आशा भगिनी, त्या शिक्षिका, यांना तर एवढा त्रास आता का चालला, इकडं गाड्या भरा का चाललं, ते उपाशी तापाशी बसतात पुढे भाषणं ऐकायला यांची, आणि ते गोळा करायचं, त्याच्यावर राजकीय भाषणं करायची. शासन आपल्याला असाच कार्यक्रम होता, कोट्यवधी रुपयाचा चोरडा. आता ह्या योजनांकरता सुद्धा 400 कोटीचा खर्च चाललाय त्यांचा. गुलाबी यात्रा असते, काय असते तुम्हाला माहिती का. गुलाबी यात्रा तिकडून आंध्र, आपल्या तेलंगणाचा आला होता गुलाबी घेऊन. ज्या पद्धतीने जागा सांगितल्या, जळगाव, धुळा, नंदुरबार, सगळ्या जागा महाविकास आघाडी म्हणून त्यांना सांगावं लागलं की आम्ही सगळ्या 280 लढवतो, तुम्ही आमचा प्रचार करा. असं आहे की याच्यात जर एकत्र जायचंय, एकत्र यश आपण मिळवलं तर काही ना काही आपण देणं घेणं हे करावंच लागणार, हे नाकारता येणार नाही. त्याच्यात परंतु देताना विजय होण्याच्या जागा ज्या आमच्या आहेत, जास्तीत जास्त जागा विजय होण्याच्या जेवढ्या आहेत तेवढं वाचवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे कसोटीला करणार आहे, हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. त्या हिरणभरच्या बाबतीत सुद्धा खरं आज सांगितलं जे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र देशात चालू आहे. हिरणभरचं म्हणजे असं आहे, हिरणभरचा जो अहवाल आहे त्यामध्ये असं म्हटलं की सीबी म्हणून जी संस्था आहे, जी महत्वाची संस्था, जशी ईडी, न्यायालय, आपले सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, तसे सीबी आहे की त्यांनी शेअर होल्डरचं रक्षण करायचं असतं. पण सीबीचा जो अध्यक्ष आहे तोच नेमका अदानीकडे त्यांचे पैसे गुंतवलेले, कधीच असं त्यांनी उघड करायला पाहिजे होतं. माझे शेअर्स इथे गुंतलेले, मला होता येणार नाही किंवा शेअर काढून घ्यायला पाहिजे. खोटे अहवाल दिला, तिथं ते राहिले आणि त्यांच्या तिथला जो पहिला अहवाल आहे तो खोटा दिला, हा आरोप त्यांच्यावरती राजीनामा दिला पाहिजे. परंतु हे सगळंच स्वायत्त संस्था मोठ्याचं काम चाललं म्हणून देशभर आज आंदोलन सुद्धा चालू आहे. 22 तारखेला आपण त्या गोष्टीचा सुद्धा ज्या पद्धतीने होत आहे हिरणबागच्या बाबतीत त्याचा निषेध आजच्या सभेमध्ये आपण करूया. हेच आपलं आंदोलन आपण समजूया. 2014 मध्ये आणि 2095 मध्ये या महाराष्ट्राला नजर लागली आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या हातात सत्ता आहे. मुद्दा म्हणून तो कालावधी याला सांगतो.
आणि या 14 आणि 95चा काळ जो पाहिला त्या काळामधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं उगम या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. जे लोक काँग्रेसच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, कुठल्या आमदारांनी भ्रष्टाचार केला नाही तरी खोटा आरोप लावणारी लोक महाराष्ट्रामध्ये भाजपच्या रूपाने जन्माला आणली. भ्रष्टाचार करतही असतील काही लोक, पण ते लपून करायचे. काही थोडस हे करायचं असतील तर करायचे. काही लोक राहतात सगळे हाताचे पासे पुढे सारखे नाही राहत. आता तर आपण पाहतोय 95च्या नंतर आता तर असं आहे की ते जेसीबी किंवा त्याच्यापेक्षा पोकलान घेऊन जातात मंत्रालयाच्या तिजोरीला लुटायला, आणि त्या माध्यमातून खुल्ला भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये केला जातो असं चित्र आपण पाहतो. कर्नाटकचं सरकार 40% कमिशनचं सरकार. आम्ही मधल्या काळात या सरकारचा भ्रष्टाचार थोडासा लपून छपून चाललेला होता, रेकॉर्डला येत नव्हता. पण ते जे काही आम्हाला पाहायला मिळालं, आम्ही 60% कमिशनचं सरकार महाराष्ट्रातलं बोलत होतो. पण आता आपण पाहिला अलीकडच्या काळामध्ये जसं जसं निवडणुका जवळ यायला निघाल्या, या सरकारने जसं एखाद्या रस्त्याचं टेंडर काढलं, त्याचं 500 कोटीचं टेंडर असेल तर त्या 500 कोटीच्या टेंडरमध्ये त्याचा सरळ त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याची सगळी चेन तयार केली जाते. अभाव टेंडर भरले जातात. 500 कोटीचं टेंडर असेल तर ते सरळ तेवढं अभाव भरून ते 1000 कोटीचं केलं जातं. सरळ सरळ. मी काही आरोप नाही करत आहे. आता या ऑनलाईनला तुम्ही गेला, राज्यामध्ये जवळपास लाखो कोटीचे, हजारो कोटीचं नाही म्हणत, लाखो कोटीचे टेंडर आता अलीकडच्या काळात, आणि त्या टेंडरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता जो रस्ता 500 कोटीमध्ये आम्ही आतापर्यंत पाहिलं की जास्तीत जास्त 2-4% अभाव मध्ये जाणारी व्यवस्था पाहिजे. आमचं सरकार असतं 4-5% अभाव जाण्याची परिस्थिती होती. आता तर काही नाही. आता तर स्टेट हायवे मध्ये डायरेक्ट डबल अभाव करून 500 कोटीचा रस्ता 1000 कोटीमध्ये केला जातो. दिवसा ढवळ्या भ्रष्टाचार केला जातो. सरळ कमिशन. एक समृद्धी मार्ग केला जातो. त्या समृद्धी मार्गामध्ये मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, समृद्धी मार्गामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र जोडला जाईल. शेतकऱ्याचा कच्चा माल तातडीनं मुंबईला दिला जाईल आणि मुंबईतून तो सरळ विदेशात चालला जाईल. शेतकऱ्यांना फायदा मिळेल, अनेक लोकांना रोजगार मिळेल, असं म्हणून त्याचं नाव समृद्धी ठेवलं. याच लोकांनी, यांच्या सगळ्या बगलबच्च्यांनी, त्याच्यात काही IAS अधिकारी पण, यांच्या आता सत्तेमध्ये बसलेले नेते पण त्याच्यामध्ये आहे. रस्ता कुठून न्यायचा यांना माहिती होता, आणि रस्ता कुठून न्यायचा त्याला यांना माहिती असताना त्या रस्त्याच्या सगळ्या जमिनी यांनी घेतल्या. सातबारा यांच्या नावाचा जे काही मोठ्या दराने त्या जमिनीला पैसे मिळाले ते सगळे पैसे यांना मिळाले. अगल बगलच्या जागा सगळ्या मुनाफा एकदम एक नंबर, काळा पैसा सगळ्या व्हाईट करायची व्यवस्था केली. म्हणजे समृद्धी कोणाची झाली? या भाजप आणि त्यांच्या सोबतीच्या असलेल्या. आता राज्याचा मुख्यमंत्री त्यावेळेस त्याचा प्रमुख होता. आता तो रस्ता असा आहे, त्या रस्त्याला रोज एक ऍक्सिडेंट होतो. हजारो लोक मृत्युमुखी पडले. नरेंद्र मोदीने त्याचं उद्घाटन केलं त्या रस्त्याचं. आता हात चुकीचा लागला की काय लागला तो मला माहिती नाही. रोज ऍक्सिडेंट होतो, तिथे हजारो लोक मरतात आहेत. अनेक लोक अपंग झाले, अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. हे सांगत होते की 40 वर्ष हा रस्ता काही होणार नाही. त्या रस्त्याला क्रॅक आहे. त्या रस्त्याला क्रॅक आली. मी अनेकदा सांगत होतो की हा रस्ताच डिफॉल्ट आहे, आणि म्हणून या रस्त्याच्या बाबतचं आता तर ड्रोन आहे ना, हे आपण जे फोटो काढणारा ड्रोन असं तो वरतो फिरतो तो आला. आता काही ड्रोन असे आले की या बिल्डिंगला किती सिमेंट लागलं, किती लोखंड लागलं, किती गिट्टी लागली, काय लागलं, हे तुम्हाला ड्रोननी बघता येईल. म्हणजे त्याला आता टेक्निकल माणसाची गरज नाही. मी विधानसभेत सरकारला सांगितलं, दम असेल ना आणा, या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आमचा आरोप आहे, पण तुम्हाला हिंमत असेल तर ते ड्रोन आणा आणि त्या रस्त्यामध्ये काय करप्शन झालेलं ते एकदा लोकांना दिसू तर द्या. त्या निर्दोष लोकांचा तो जीव तिथं चाललेला आहे, पण सरकार बोलायला तयार नाही. त्या रस्त्यामध्ये जे ऍक्सिडेंट स्पॉट झाले त्याला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्याकडे गेले ते लोक, म्हणजे साहेब आपल्याला ऍक्सिडेंट स्पॉट आहे त्या ठिकाणी 500 कोटी रुपये
आपल्याला लावावं लागेल, त्याला थोडा सुधार करावा लागेल, म्हणजे ऍक्सिडेंट थांबतील. मुख्यमंत्र्यांनी त्याला सांगितलं अधिकाऱ्यांना, त्यांनी त्याचा हिस्सा किती राहील ते सांगितलं मुख्यमंत्री. ते सगळं डायरेक्ट व्यवहार आहे अधिकाऱ्यांना. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला चने फुटाने देतं का, अजून ऍक्सिडेंट स्पॉट वाढवा आणि त्याला 1000-1200 कोटी करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य की मोठ्या प्रमाणात खुल्यानं तुमची तिजोरी, तुमच्या घामाच्या पैशाची तिजोरी, हे महाराष्ट्रामधलं बसलेलं असंविधानिक सरकार, हे सरकार जनतेचं नाहीये, हे सरकार असंविधानिक सरकार आहे. हे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ठप्पा ठेवलेला आहे. आज बाळ जन्माला आलं त्याच्यावर 70,000 रुपयाचं कर्ज आजच त्याच्यावर लागतं. आजच तुम्ही आम्ही सगळे कर्जा डुबवून ठेवून मोदी आलं जीएसटी सारखा कायदा आणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना टॅक्स पेअर केला. देशातलं सरकार तर प्रॉफिट मध्ये पाहिजे होतं. कधी नव्हे काँग्रेसने जेवढी चादर असते तेवढेच त्याचे पाय हे केले. यांनी त्याला मोदीचं सरकार 2014 पासून आलं, 60 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होतं हे मोदी सांगतात. याने 10 वर्षामध्ये विक्रम गाठला की देश कर्जामध्ये डुबवला. आणि कर्ज कोणासाठी घेतलं जातं तर त्यांचे मित्र जे आहेत त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी कर्ज घेतलं जातं. आता महाराष्ट्र सरकारने या अनिल अंबानीचं कर्ज 1700 कोटीचं माफ केलं. आम्ही सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. नापिकी चाललेली आहे. अवकाळी पावसामुळे गाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारजवळ पैसे नाही, शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही. सुप्रीम कोर्टाने परवा फटकारलं यांना, तुम्हाला रेवडी वाटायला पैसे आहेत पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनीला द्यायला पैसे तुमच्याजवळ नाही. तुमच्या सगळ्या ह्या रेवडीच्या योजना बंद करू अशा पद्धतीचं दमदाटी महाराष्ट्राच्या सरकारला सुप्रीम कोर्टाने परवानगी. आमची लढाई दोघांची राहणारच आहे. पण एकही जागा, जी जागा आम्हाला भेटल्या त्या जागा हरल्या नाही पाहिजे त्याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. एक जागा आपल्यासाठी महत्वाची आहे. आम्ही सगळे त्या तयारीनं महाराष्ट्रामध्ये आमची निवडणूक, मी पण उभा राहील, बाळासाहेब पण उभं राहतील, पण आम्ही आमच्या विधानसभेमध्ये न फिरता तुमचे ज्या ज्या जागा असेल तिथं फिरायला आम्ही येऊ. पण इथं एक आमचा उमेदवार निवडून आला पाहिजे हे काम आम्ही करणार. आपल्यासाठी ज्याप्रमाणे स्वातंत्र्याची लढाई लढली गेली होती त्याचप्रमाणे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे हे समजून आपल्याला या ठिकाणी काम करावं. कोण ज्या देशामध्ये कोण सुरक्षित आहे ज्याचा बाळासाहेबांनी उल्लेख केला त्या चिमुरड्या आमच्या लहान मुली ज्याने अजून देश साधा जग पाहिलं नाही त्या चिमुरड्यावर अत्याचार करण्याचं पाप हे लोक करतात. कोण सुरक्षित आहे? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी काही चुकीचा अफवा पसरून आपल्याला गुमराह करतात, आता जशा निवडणुका येतील त्या निवडणुकीच्या माध्यमातून सोशल मीडियावर जेवढं काही घाण पेरता येईल, जेवढी काही घाण पेरता येईल तेवढं भाजपवाले या सोशल मीडियाच्या माध्यमातून घाण पेरणार आहे. पण जे राज्य आज ज्यांच्या हातात आहे त्या राज्यामध्ये महिलांचा सन्मान नाही असं चित्र आपण पाहतो. शेतकरी त्यांच्यासाठी काही किमती नाही, त्याची काही शेतकरी मरो उठो किती धर्मापाठी झाले तरी चालतात. किती पोरं जे शिकलेले मुलं मुली असतील ते किती बरोबर. आता पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून MPSC साठी परीक्षेसाठी तयार करायला गेलेले पोरं पोरी गेले 3 दिवस रात्र दिवस त्या पाण्यामध्ये बसले, हजारो मुलं. पण सरकारला घेणं. मी काल राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फोन केला, तो म्हणजे मी बघतो अजूनही काही बघ नाही. फक्त त्यांनी काहीतरी परीक्षा पुढे गेलं पण या पोरांच्या परीक्षेच्या बद्दलचा कुठलाही निर्णय घेतला. याचं कोणाचं घेणं देणं नाही. आयुष्य संपलं सगळ्या तरुणांचं. अनेक पिढ्या बर्बाद झाल्या या 10 वर्षात. आणि म्हणून तरुणांना पण माझा सल्ला आहे, माझ्या शेतकऱ्यांना सल्ला आहे, ही लढाई जी आहे जी काँग्रेस लढते ती तुमच्यासाठी लढते, तुम्हाला न्याय देण्यासाठी लढत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सामील व्हायचं आहे. 24 तारखेला बदलापूरच्या घटनेच्या विरोधात आपण महाराष्ट्र बंद करण्याची घोषणा केली. महाविकास आघाडी म्हणून आपण केलं. शाळा, कॉलेज, दुकानं
डॉक्टर, इंजिनियर जे समाजातले जे लोक आहेत त्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यात झाला होता. सगळं बंद आणि या सरकारच्या नालायकपणाचं एक दर्शन पूर्ण देशाला गेलं पाहिजे. त्या प्रभारी राजाराम पायगव्हाणे साहेब आणि इथे व्यासपीठात माजी आमदार आदरणीय वजाहत मिर्जाजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आदरणीय नानाभाऊ गावंडे, हे सर्व ते पूर्ण नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून सर्व मान्यवर जे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ह्या सभेमध्ये, ह्या मेळाव्यामध्ये पुनश्च एकदा सर्वच काँग्रेस प्रेमींचं मनापासून आभार.